नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 4 जानेवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाची पंचमी आहे. नक्षत्र शततारका आहे. योग सिद्धी आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो वज्र आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाल आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल पहाटे 7:09 ते 8:29 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:08 ते 12:56 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:50 ते 11:11 आणि यमगंड काळ दुपारी 1:52 ते 3:13 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कुंभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र शनीबरोबर युतियोग करणार आहे. गुरुबरोबर केंद्रयोग करणार आहे. रवीबरोबर लाभयोग करणार आहे. आजच्या दिवशी रवी शनीचा लाभयोगसुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. भाग्यातल्या रवीबरोबर लाभयोग करणार आहे आणि द्वितीयातल्या गुरुबरोबर केंद्रयोगसुद्धा करणार आहे. आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी काय चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. याचप्रमाणे मित्रमैत्रिणींबरोबर भेटीगाठी होतील. त्यांच्याकडून तुम्हाला काही चांगले सल्ले मिळू शकतील. काही प्रलंबित लाभ मिळण्याची शक्यतासुद्धा आजच्या दिवशी चांगल्या प्रकारची राहील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवस अतिशय उत्तम राहतील. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. फिरणं वगैरे जास्त येईल मात्र कामं तुमची पूर्ण होताना दिसतील. तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. अष्टमातल्या रवीबरोबर लाभयोग करेल. व्ययात तुमच्या राशीतल्या गुरुबरोबर केंद्रयोग करेल. याचप्रमाणे अष्टमातला रवी आणि दशमातला शनी हे परस्पर लाभयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. कार्यक्षेत्र संदर्भातल्या नवनवीन संधी तुमच्या समोर येऊ शकतील. त्याचप्रमाणे तुमच्या कामाचं कौतुक होईल. जी कामं हाती घ्याल ती सहजपणे पूर्ण होताना दिसेल. कामाचा उरक दांडगा राहील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये काय अनपेक्षित लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमची सहजपणे मार्गी लागू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. सप्तमातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. व्ययातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. सप्तमातला रवी आणि भाग्यातला शनी हे परस्पर लाभयोग करणारे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घ्याल आणि ती सहजपणे पूर्ण होताना दिसेल. फिरणं वगैरे जास्त होईल परंतु भाग्याची साथ मात्र तुम्हाला अतिशय उत्तम प्रकारे लाभेल. भविष्यकालीन योजनेसंदर्भात काही चांगल्या अंतःप्रेरणा किंवा इंट्युशन्स येऊ शकतील. त्या संदर्भातले काही चांगले अनुभवसुद्धा मिळू शकतील. वैवाहिक जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. षष्ठातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. लाभातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. षष्ठातला रवी आणि अष्टमातला शनी हे परस्पर लाभयोग करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं मात्र गरजेचं राहील. काही अनपेक्षित लाभ निश्चित प्रकारे मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कार्यक्षेत्रा संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं होताना दिसून येऊ शकतील.
दिवस आजचा मात्र तुमच्यासाठी सामान्य स्वरूपाचा राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. पंचमातल्या रवीबरोबर लाभयोग करणार आहे. दशमातल्या गुरुबरोबर केंद्र योग करणार आहे. पंचमातला रवी आणि सप्तमातला शनी हे सुद्धा परस्पर लाभयोग करणार आहेत. आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. वैवाहिक जोडीदाराबरोबर नातेसंबंध सुधारतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. या सर्वांनी वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. येणारे 2 ते 3 दिवस अतिशय उत्तम राहतील. तुमच्यामधला आत्मविश्वास जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसते. दिवस आजचा तुम्हाला शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. चतुर्थातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. भाग्यातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. षष्ठातला शनी आणि चतुर्थातला रवी हे परस्पर लाभयोग करणार आहेत. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आजच्या दिवशी पैशाच्या संदर्भातले व्यवहार करताना काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे कमिटमेंट प्रॉमिसेसपासून दूर राहा. येणार 2 ते 3 दिवसामध्ये घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य स्वरूपाचा असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. तृतीयातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. अष्टमातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. तृतीयातला रवी आणि पंचमातला शनी हे परस्पर लाभयोग करणार आहे. आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि अत्यंत शुभफलदायी असणार आहे. भाग्याची संपूर्ण साथ तुम्हाला लाभेल. जी कामं हाती घ्याल ती हातावेगळी अगदी सहजपणे पूर्ण करू शकाल. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी आजचा दिवस अतिशय उत्तम राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये महत्त्वपूर्ण कामं तुम्ही मार्गी लावू शकाल. प्रलंबित कामं, ज्या कामामध्ये अडथळे येत आहेत अशी कामं तुम्ही जरूर हाती घ्या. अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. तुमच्या कामाचा ओळखसुद्धा दांडगा राहील. महत्त्वपूर्ण कामं पूर्ण केल्या गेल्यामुळे समाधानाची बाबसुद्धा तुमच्यामध्ये राहील. एकंदरीत दिवस आजचा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. द्वितीयातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. सप्तमातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. याचप्रमाणे द्वितीयातला रवी आणि चतुर्थातला शनी हे परस्पर लाभयोग करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. घरातले जे मोठ्या व्यक्ती असतील त्यांच्या थोडं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये घरातल्या व्यक्तींच्या काही गरजा तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. मात्र काही चांगले उत्तम लाभसुद्धा संभवतात. वैवाहिक जोडीदार छोट्या मोठ्या कारणावरून थोडेसे वादविवाद होऊ शकतील. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. तुमच्याच राशीतल्या रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि षष्ठातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. तुमच्याच राशीतला रवी आणि तृतीयातला शनी हे सुद्धा परस्पर लाभयोग करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण राहील. थोडंसं धावपळीचं राहील, धकाधकीचं राहील, फिरणं वगैरे जास्त होईल, ट्रॅव्हलिंग जास्त होईल. मात्र तुमची कामं पूर्ण होताना दिसतील. जी कामं रखडलेली आहेत, प्रलंबित आहेत ती आजच्या दिवशी मार्गी जरूर लागू शकतील. याचप्रमाणे थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात सरकार दरबारी असणारी कामं मार्गी लागण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. स्ट्रेस टेन्शन बऱ्याच प्रमाणात कमी होईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 2य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. व्ययातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. पंचमातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. व्ययातला रवी आणि द्वितीयातला शनी हे परस्पर लाभयोग करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. याचप्रमाणे दूरगामी इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भातला सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. फक्त
वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे मात्र लक्ष देणं गरजेचं राहील. येण्यात 2 ते 3 दिवसांनी फिरणं वगैरे जास्त होईल. थोडंसं आरोग्यासंदर्भात काळजी घ्या. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. लाभातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभ योग करेल आणि चतुर्थातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करेल. लाभातला रवी आणि तुमच्याच राशीतला शनी हे परस्पर लाभयोग करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले लाभ मिळू शकतील. मात्र आरोग्याच्या संदर्भातले काही दुखणे डोकं वर काढू शकतील. त्या संदर्भात काळजी घ्या. तुमच्या मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. त्यांच्याकडून तुम्हाला काही चांगले उत्तम सल्ले मिळतील. गुंतवणुकीच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण काही आयडियाज येऊ शकतील. घरातले जे मोठे व्यक्ती असतील त्यांच्याबरोबर छोट्या-मोठ्या कारणावरून मतभेद होऊ शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही चांगले उत्तम लाभ संभवतात. याचप्रमाणे सरकार दरबारी कामे तुमची मार्गी लागण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. दिवस तुमच्यासाठी आजचा शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दशमातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. तृतीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दशमातल्या रवी आणि व्ययातल्या शनी हे परस्पर लाभयोग करणार आहे. स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन हे आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात जाणवू शकेल. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारची कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहारापासून लांब राहा. मात्र जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात फिरणं वगैरे जास्त होईल. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 4 जानेवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.